उपस्थित केले। जवळजवळ नेते मंडळी जवळजवळ आमच्या जिल्ह्यात या मान्यवर बरीच माणसं आहेत, पण खरे प्रमुख मार्गदर्शन माननीय मुश्रीफ साहेबांनी बंटी साहेबांचं आम्हाला गेले 2-3 वर्ष लाभतं। चेअरमन कोण हा फार महत्वाचा नाही, संचालक कोण महत्वाचा नाही आहे, पण कामकाजाचा आढावा संचालक बोर्डाचा ऐकून घ्या। जे 2 मीटिंग मध्ये होत असेल, कामकाजाचा विषय असेल, महिना 1.5 महिन्याच्या ह्याच्यातून आम्हाला सगळा आढावा कुठेही असेल, सर्किट असेल, बँक असेल, कुठे असेल दिला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर आम्हाला सगळ्या मान्यता घेऊन किंवा केलेल्या कामाचा केला जातो। म्हणून हे आजचा कारभाराचा यशस्वी गाडा चाललेला आहे। दुसरे मंत्री असले आंबेडकर साहेब हे आमचे नेतेच आहेत, आम्हाला आनंद आहे। परत आणि मत्तीला आम्हाला नाही हात आलेला आहे। आपले दुसरे खासदार त्यादिवशी म्हणे येणार होते, पण काही अडचणी किंवा प्रवास याच्यातून येऊ शकले नाही। ते निरोप दिलेला आहे, ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे। गेल्या वर्ष 2 वर्षाचा जर टर्नओव्हर बघितला तरी संस्थेचा आलेख फार उंचावला गेलेला आहे। आबाई चेअरमन असन, मी चेअरमन असो किंवा कुणी असन, पण माननीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 4,000 कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे। दूध उत्पादनात सर्वाधिक दर या राज्यात गोकुळच्या वतीने उत्पादनाला दिला गेलेला आहे। परदेशातील बटर जे आपण दूध व्यवस्था जे आपल्याला गाईचं बटर आम्हाला विकण्यासाठी काही प्रॉब्लेम होते, बऱ्याच अडचणी आल्यात या दूध संख्येच्या वाढीबद्दल। तर अझरबैजानसाठी सुद्धा दूध पदार्थ आम्ही थेट निर्यात करण्याचं म्हणजे वाह्या कोणाचं न करता संघाने आपल्या थ्रू निर्यात करण्याची भूमिका केलेली आहे आणि त्या संदर्भातल्या अझरबैजानपर्यंत युरोप देशात सगळं जातं, म्हणजे ते एक केंद्र आहे रशियाजवळचं एक। आणि मी एक अजून उल्लेख करतो या संदर्भात, क्वालिटी म्हणजे गोकुळ आणि गोकुळ म्हणजे क्वालिटी समीकरण आम्हाला परदेशातल्या रिपोर्टवरून मी आवर्जून सांगतो आणि आपल्याला अभिमान आहे की आता तिथून किती जात होतं इथून आणि किती बाहेरचा महत्वाचं नाही, पण मेजर ऑर्डर आता गोकुळकडे येण्याची क्वालिटी आलेली आहे आणि आम्ही म्हणून ते दर तिथे द्यायला तयार आहेत। हे गोकुळचं वैशिष्ट्य आहे। मार्केट आम्हाला परदेशात मिळालेलं आहे, चांगल्या प्रकारे मिळालं असं अजून करायचं आहे। सोलापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प हे थोड्या दिवसात 6.5 मेगावॅटचा कार्य होतोय। आपल्या वेळेचा ऍडमिनिस्ट्रेशन खर्च असतोय, वीज दर करतोय, कमी व्हावा किंवा सरकारचं असं धोरण आहे की भारताला अतिशय सूर्यप्रकाश मोठा आहे, त्याचा वापर सगळ्यांनी शेतकरी सगळ्यांनी करून केला पाहिजे, आपलं जर धोरण आहे। इथून आम्हाला जवळ 10 मेगावॅट चालते, 6.5 मेगावॅटचा जवळ 15 ते 20 दिवसात काय अडचणी आहे, मी असं म्हणणं नाही की पूर्ण तो झालेला आहे, पण थोडे दिवस नेत्यांच्या ह्याच्यावर आपण निश्चितच लवकर त्याचं उद्घाटन होईल। वाटलं तर आम्ही तिथं सुद्धा आणि 4 मेगावॅट सुद्धा तिथंच बोर्डाचा निर्णय घेतला आणि नेत्यांनी मान्यता दिला, तिथेच होऊ शकेल। वाशी दूधशाळेचं उद्घाटन विस्तारीकरण आम्ही घेतलेलं आहे, झालेलं आहे आणि सर्व गोष्टीचा सांगायचं आहे मला की भांडवल झालेलं आहे। विस्तारीकरण 19 कोटी 20 कोटी झाला असेल, तुमचं सूर्यविजय असेल 1 रुपयानं कर्ज न घेता झालेलं आहे सुद्धा अजून मला निर्णय करायचं आहे। काही उत्पादक शेतकऱ्यांची मागणी असायची की तुम्ही म्हशीला गाईला सगळ्या चांगल्या म्हशी जनावरांना सांगता आणि तुमचं पशुखाद्य जुन्या प्रकारचं जे आहे ते मालिश पशुखाद्य जे आहे त्याला अनवास टेक्नॉलॉजीचं चांगलं दर्जाचं प्रोटीन असलं पाहिजे आहे, म्हणून आम्ही त्याला कोहिनूर किंवा डायमंड हे आम्ही लॉन्च केलं आणि मला आनंदाने सांगते की हे कोहिनूर किंवा डायमंड ते नावाचं उत्तरासारखं जिल्ह्यात अतिशय भरभराटीनं ऐकून घ्या, अतिशय घेत आहे, हे सुद्धा या दृष्टीने गरज आहे। गेली 2 वर्षे किंवा 2.25 वर्षे आम्ही आज अखेर पशुखाद्य दर वाढलेलं नाही। उत्पादकात सगळ्यात मोठा पाहिजे आम्हाला काय असा की तुम्ही इकडे कुठं दूध वाढ देता, म्हशीला गाईला देता वाढून आणि 8-15 दिवसांनी तुम्ही उत्पादकाची पशुखाद्य दर वाढवता आणि आमचा मेळ पसंतीची तक्रार असते। हे 2 वर्षात आम्ही वाढलेलं नाही आणि आज आश्वासित होते व्यासपीठावर पुढच्या मला वाटते आणि वर्षभर सुद्धा आम्ही दर वाढवणार नाही, हे सुद्धा उल्लेख करणार। उत्पादकाची आम्ही काळजी घेतलेली आहे, आम्हाला उत्पादकाचं उत्पादन खरंच महत्वाचं आहे आणि आमच्या ताळीनंतर विचारून करतोय काय मान्यता आमच्या नेत्यांची आम्हाला घ्यायची आहे, मला असं बोलताना बंधन नाही, पण पशुखाद्य दर असं तुम्हाला आश्वास देतो। त्यानंतर आम्हाला काय संचालक बोर्डाने आम्ही काही विचार मांडलेले आहेत, त्याचे अंतिम विचार आम्हाला संध्याकाळी आज मान्यता मिळेल दोन्ही नेत्यांची।
आणि उत्पादकांना उद्या पेपरला एक गोड बातमी येईल, चांगली दरवाढीची बातमी येईल नेत्यांच्या मान्यतेनं. एवढंच मी निश्चित बोलतो. मला थोडंसं बंधन आहे की मान्यता घेऊनच आम्हाला बोलावं लागते, म्हणून मी मोगम बोलतो. पण स्वर्गीय सोयीचा एक मला आनंद आहे. पुणे ते त्या औषध पुणे दिलेला आणि त्यांचा एक ध्यास असायचा. माझ्या म्हशी गाई शेतकऱ्या आमच्या भगिनींचं बोला, माझ्या शेणाची किंमत काढा, ही कायम त्यांचं भाषण असायचं. उत्पादकाच्या शिवाय ते बोलायचे नाहीत, दराशिवाय बोलायचे नाहीत आणि संघाच्या सोर्सेस बोलायचं कारण नाही. निश्चितच त्या औषध तुम्हाला त्या संदर्भात निश्चित आज संध्याकाळी काय निर्णय झाला तर निश्चित तुम्हाला चांगली घटना कळू शकेल. महाराष्ट्रातील पहिला हर्बल पशुपूरक आम्ही कार्यरत केलेला आहे. कारण आम्ही दूध आणि ॲलोपॅथिक या सगळ्या ट्रीटमेंट करत आलेलो आहे. ते औषध जाते तुमच्या जनावरांच्या दुधात जाते, त्याचे इफेक्ट तुम्हाला सगळ्यात मिळतात. त्याचे अनेक अतिशय टॉक्सिन त्याचं जातं आणि अतिशय शरीरापणा होतो. म्हणून आम्ही हे हार्मोन प्रोसेस सुद्धा प्रकल्प चालू केले आहे. स्वतः प्रोडक्शनचे 5 प्रोडक्ट आम्ही चालू केलेले आहेत आणि भविष्यात आम्हाला कन्वर्ट करायचं आहे. खर्च तर कमी आहे, पण दुधाची क्वालिटी आणि परदेशात गुणवत्ता उतरत असेल या गोष्टी जाणं गरजेचं आहे. बॅक्टेरिया काउंट तुमचे किती आहेत किंवा तुमचं दुधाची क्वालिटी किती आहे किंवा बायबडीची क्वालिटी संदर्भात जाण्यासाठी आम्ही अतिशय मोठे पाऊल टाकलेलं आहे. मी पूर्वी 10 ते 12 वर्षापूर्वी चेअरमन होतो. ते चेअरमन आपल्या दारी ही भूमिका राबवली होती. भूमिका तीच आहे, पण चेअरमन आपल्या गोट्यावर म्हणजे मी कुठल्या डिग्रीतनं भेट देता गोट्यावर जायचं. जो एकाच गोट्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे, जो मी चेअरमन म्हणून त्या सगळ्या गोट्यावर जाऊन आणि जाण्यामागचे माझं तो असं मत आहे, या जगाचा सगळ्यात हुशार कोण असेल तर आमची शेतकरी पुरुष आणि शेतकरी भगिनी महिला आणि त्यानंतर अधिकारी कोण असतील त्यांच्याकडच्या सूचना विचार सगळे घेतल्यानंतर धोरण काय राबवावं, आमच्या बोर्डात धोरण काय असावं, प्रॅक्टिकल धोरण कसं असावं ही भूमिका घेऊन मी चाललेला माणूस आहे. त्याला मला आमचे संचालक बोर्ड असतील, तरुण संचालक असतील, त्यांची मुलं अतिशय हुशार सगळे सहकारी मला बोर्ड मिळालेला आहे आणि ह्याच्या कार्यक्रमात आम्ही निर्णय घेत आलेलो आहे. अशी उपस्थिती महिला बघता हे दोन्ही मंत्री किती लाडके आहेत. लाडकी बहिणी योजनेला मला कळत नाही की पुरुषांच्या महिला जास्त दिसायला आहेत, त्याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे. तर त्या नियोजन मला अजून बोलायचं आहे. निश्चितच आपली लाडकी योजना असून ते 21 करा सगळं करण्यात पण आमच्या बहिणींना जाणार आहे असं ना की काय हरकत नाही. तिने पण 3000 जाहीर केलं होतं, पण ते नंतर केलं, ते लोकांनी मनावर घेतलं एवढंच. असं काही नाही, तिने पण केलं होतं, हा विषय ऍक्सेप्ट केला होता. तर मला एक ह्या मुद्द्यावर मला मांडायचं आहे की गायी संदर्भात किंवा म्हशी संदर्भात धंदा करणारे माझ्या आमच्या महिला भगिनी आहेत. मला त्या मुद्द्यावर यायचं आहे. त्या कोण वेगळ्या नाहीत, उत्पादक महिला आहेत आणि ग्राहक महिला आहेत. आमचं जे तुम्ही नोव्हेंबर नंतर डिसेंबर नंतर जे अनुदान बंद केलंय ते आमचं आहे तसंच ठेवा. राज्य देशी लेवलला कोणी अनुदान रेट चालू आहे, प्रत्येक लेवलला उत्पादक लेवल चालू आहे. आपण हे पूर्वत चालू करावं. ह्या मागणीसाठी ह्या बहिणीच्या दिसल्या असतील या आमचं अनुदान पण मागणी करावं. जे आम्ही कष्टाने मिळवतो आम्हाला उत्पादक माहिती ही सुद्धा पूर्व तुम्ही विचार करावा. ह्या व्यासपीठावर कोणी या सर्व महिलांच्या वतीनं उत्पादक क्षेत्राची आपल्याला पुरा आपल्या मागणी करत आहे. त्याचबरोबर म्हशीचा ऐकून आपला हा धंदा आहे, तर म्हशीचा दरासाठी तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही करू शकला तर सुद्धा आम्हाला विशेष आनंद आहे. एवढंच ह्या निमित्तानं आम्हाला विनंती करतो. बाकी वंदोते निवारण शिबिराचं आम्ही रूट बदलून गेले. रूट द्यायचं त्या माणसांना नुसतं सकाळी 8ला जायचं, 9ला जायचं, 10ला जायचं, कोण नसायचं जाग्यावर. त्याच्यापेक्षा कॉल ऑन व्हिजिट आणि वंदोते शिबिर म्हणजे आमच्या जनावर असतील, म्हशी असतील, काय असतील त्यांच्या गाभण जाणाऱ्या गोष्टी ऐकून घ्या. ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला अतिशय यशस्वी राबर करून ऐकून घ्या की जिल्ह्यात 1 वर्षापूर्वी आम्ही दूध बाहेर विकत घेत होतो म्हशीचं आणि 4 कोटी रुपयाचं दूध आम्ही बाहेरनं करत होतो. आज अखेर मला वाटते नोव्हेंबर टू नोव्हेंबर झालाय, 12 महिन्यात आम्हाला 1 लिटर म्हशीचं दूध घेण्याची पाळलेली नाही. एवढे स्वतःचं प्रोडक्शन केलंय. ह्याला संचालकांचं सहकार्य आहे, उत्पादक सगळ्या सहकार्य सुद्धा, नेत्यांचं मोठं सहकार्य आहे. पहिले तिने आपलं मोठं जनावर आहेत ते पहिले घेतले, आम्हाला सांगितलं चला आमचे जनावर आम्ही देतो, मग तुम्ही बघायला जाऊ डायरेक्टर काय करायचं म्हणजे आत्मसात केलेलं हे सुद्धा मला अजून नेमकं करायचं आहे. अनुदान काय पूर्वी 30,000 होतं. एनडीडी मला आम्ही विनंती केली
की आमच्या 1 आणि 2 किंवा 3 जनावर घेण्याचा 1 जनावर जर घेणं असेल त्याला तिकडं हरियाणा हे सगळं लांब पडतंय, तर ते आमच्या विनंतीला मान देऊन किर्ली इथं आम्ही नॅशनल डेव्हलपमेंट मार्फत तिकडनं म्हशी करून त्या खरेदी जागेला तुम्हाला कशा बघता येईल चॉईस देता येईल आणि त्याला सुद्धा 30 रुपये केलं. म्हणजे एखादा लहान शेतकरी असेल त्याला जाता येत नसेल त्याला इथले बघून पसंत करावी, किंवा ज्यांना कोणाला जायचं असेल त्याला 10,000 वाहतूक असेल किंवा 40 रुपयाचा अनुदान विचार केलेला आहे. आमचे भविष्यात असलेले उद्देश नेत्यांच्या मान्यानंतर आम्हाला पुणे जागेची गरज आहे. त्या संदर्भात एमआयडीसी असेल कुठली असेल 1-5 एकर जमीन घ्यायची तिची मान्यता आम्हाला पाहिजे आहे. पैशावधी महाविद्यालय होणं असेल आणि सरकार आम्हाला 40 एकर जमीन देत असेल तर त्यालाही आम्हाला पाऊल टाकण्यासाठी तुमची मान्यता पाहिजे. पण गव्हर्नमेंटने ती जागा कुठून देणं गरजेचं आहे. कागद चेक प्रोसेस संदर्भात आपली चर्चा झाली आहे. रविवारी आपण मिटिंग बोललेली आहे. त्या संदर्भात मी आता बोलणं गरजेचं नाही. मिटिंग आपण बोललेलीच आहे. आदरणीय आंबेडकर साहेबांसोबत मी बोललेलो आहे. संघामार्फत झालेल्या लसीकरण गोष्टी सगळं आम्ही मोफत आम्ही देतोय. आणि जनावर निरोगी कसं राहील मी एवढंच म्हणेन. कायम भाषणात बोललेलो आहे. मला माहित नाही का पुनर्जन्म आहे काय माहित नाही, तो विषय वेगळा आहे. पण एखाद्या जनावराला जर विचारलं मुक्या जनावराला की तुला पुनर्जन्म कुठं पाहिजे तर ते कोल्हापूर जिल्ह्यातच म्हणणार. एवढी सुविधा आपल्या गोकुळ देते. एवढंच मला अभिमानानं बोलायचं आहे. आमचे ज्येष्ठ सहकारी आबाजी आता तिने मला हे बोलायला सांगितलं तरी बोलतो. मला त्यांनी काय मान्यता दिलेली नाही. आता 75 वर्ष झालेत. सुविगा साहेबचा 75 सत्कारला, नरके साहेब सत्कार झाला आणि ते अजून काही मान्यता देत नाहीत. पण येत्या वर्षात तोही सत्कार संचालनापुढे आग्रहाने स्वीकारला आहे आणि ती मी आज ते सन्मान म्हणून हा करायचा वर्षाभर त्याच्या सुईनं हे सुद्धा या निमित्ताने मी डिक्लेअर करतो. त्यांची इच्छा असत असो पण आमच्या सगळ्या लोकांची इच्छा आहे, सगळ्या सहकार्याची इच्छा ही सुद्धा या निमित्ताने करणं गरजेचं आहे. 100 निश्चित, कारण आम्ही त्यांना कोल्हापूरचे आमचे गोकुळचे सारे पाटील बनतोय. त्यामुळे ते दीर्घायू जर असले आमच्या तर चोईकर साहेब भेट इंद्र पटेल सोयगे सर ते तर 90 ते 92 आहे. पण आमचा आग्रह म्हणून त्यांनी घ्यावा आणि 100 वेळेस सुद्धा घ्यावा. मला एक भीती आहे मुश्रीफ साहेब, ते 100 वर्ष राहतील पण आम्ही असलं नाही मला खात्री नाही. किंवा आमच्या उपस्थितीत तो हवा म्हणून त्यांनी 75 स्वीकारावा एवढंच मी यावर उल्लेख करतो. मला त्यांनी आधी सांगितलं होतं जरा बोलू नका म्हणून येता सुद्धा, पण मी त्यांचा सगळा आग्रह मोडलेला आहे. आमचं सगळ्यांची इच्छा आहे आणि तिन्ही का नेते जे असतील कोण मान्यवर त्यांना पाळतील सगळे एक्सपर्ट असतात आणि कोण पाहिजे त्यांनी करावा. हाही गोकुळ सत्कार अशा करावा या निमित्तानं मी चेअरमन म्हणून मी आज उल्लेख करतो. कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी फायदेशीर घडणार आहेत. नेत्याच्या मान्यतेनं मला थोडंसं बंधन आहे. मोगम बोललोय मी ते संध्याकाळी मिटिंग झाले तर थोड्या दिवसात येईल बाहेर करून घ्या. पण निश्चित कारभार गतिमानता आहे, चोख आहे, संचालकांची इन्व्हॉल्वमेंट आहे. संचालकांच्या वर सो खर्चानं थोडाशी काय विषय असेल पण ते सो खर्चानं जाऊन त्यांना सांगितलं मी. आणि सो खर्चानं सुद्धा ते निघाले 10 दिवसासाठी 1 रुपया सांगायचा खर्च पडला हे अजून उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण आम्हाला नेत्याने सांगितलं, भुसे साहेबांनी सांगितलं, बड्डे साहेब सांगितलं आम्हाला कुठेही तुम्ही जावं आमची काय अडचण नाही. ज्या काही पाठीवर केडीसी बँकेचा जे पद्धत आहे ती मावलेली पाहिजे. सो खर्चानं जायचं. त्या संदर्भात रविवार जे जाणार त्यासाठी निमित्त त्यांना सुद्धा चांगला प्रवास चांगले अभ्यास व्हावी हे सुद्धा निमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या प्रास्ताविकाचे मी आवडतं घेऊन माझी 2 शब्द जय जय महाराष्ट्र.